मुंबईतील वरळी डोममधील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झालाय। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलनं तपास सुरू आहे। ड्रग सेवनामुळे मृत्यू झाला आहे का याबाबत सुद्धा तपास केला जातोय। बघूयात। मुंबईत म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू। NSCI वरळी डोम मधली घटना। मृत्यू कशामुळे कारण अस्पष्ट। मुंबईत वरळी डोम मध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट मध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान हा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान तरुणानं मद्यप्राशन केल्याचं समोर आलंय, मात्र त्यानं ड्रग्सही सेवन केलं होतं आणि ड्रग्समुळेच त्याचा मृत्यू झालाय का याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री 9 वाजता घडली। लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाची प्रकृती अचानक खालावली। या तरुणानं मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याची माहिती आहे। त्याच्यासोबत एक तरुणी सुद्धा उपस्थित असल्याचं कळतंय। प्रकृती खालावल्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। दरम्यान तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार। मात्र सध्या तरी त्यानं कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं सांगितलंय। या घटनेनंतर पोलिसांनी 8 ते 10 जणांची चौकशी केली आहे, तर घडलेल्या प्रकारासाठी मॅनेजमेंटच दोषी असल्याचा आरोप NSCI क्लबच्या मेंबर्सनी केला आहे। मैनेजमेंट को दोषी ठहराना चाहिए और मैनेजमेंट के लोगों को जेल के अंदर होना चाहिए, क्योंकि मैनेजमेंट अगर चाहता तो ऐसे प्रोग्राम नहीं होते। जो सिनेयुग का ओनर मजहर नडियाद वाला, जो कि पूरे उसने ये देखा है कि मेरी मिनिस्ट्री मेरे पॉकेट में है, मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, और मैं पुलिस वाले मेरे पॉकेट में हैं, मैं हर चीज़ को मैनेज कर सकता हूँ, मैं टाइम को मैनेज कर सकता हूँ। तो ये जब जो चीज़ें अगर चलेगी, जिसके अंदर आदमी ये समझने लगेगा कि मैं सब कुछ हूँ, तो आप समझ लीजिए ऐसे हादसे होंगे। या लाईव्ह म्युझिकमध्ये मद्यपानाला परवानगी होती का याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान ड्रग्समुळे तरुणाचा मृत्यू झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। एकाच वेळी मद्यप्राशन आणि एनर्जी ड्रिंक घेतल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।